अशी साईन आहे जी माझी साईन आहे, माहोल. ज्यांना आपण म्हणजे आपल्या समाजात वेडं म्हटलं जातं किंवा ह्याला काहीच कळणार नाही किंवा ह्याला काम कसं काय करता येईल, वावरता येईल, त्यांच्याकडे आमचा जास्त भर आहे. कारण की तेही मुलं आमचं किचनपासून तर फ्रंटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत आणि काम करत आहेत. तुम्ही कधी अशा रेस्टॉरंटला गेला आहात का की जिथे तुम्हाला न बोलता ऑर्डर द्यायचं आहे? नाही ना? आज अशाच एका आगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये मी आलेली आहे आणि त्याचा आज मी रिव्ह्यू करणार आहे. मी फूड ब्लॉगर आहे. तुम्ही जर मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी वेगवेगळ्या रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज करत असते. तर आज मी एका अनोख्या रेस्टॉरंटचा रिव्ह्यू करणार आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे टेरासिन. एक असं रेस्टॉरंट आहे की जिथे 14 प्रकारचे डिसेबल्ड लोक काम करतात आणि पैसा कमवतात. अशा वेगळ्या रेस्टॉरंटची जी कन्सेप्ट आहे ती चालू केलेली आहे डॉक्टर सोनम कापसे यांनी. तर त्यांच्याकडून आज आपण या रेस्टॉरंटविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे युनायटेड नेशननी सुद्धा या रेस्टॉरंटची दखल घेतलेली आहे. तर अशाच या छान रेस्टॉरंटबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सगळ्यात आधी आपण हे रेस्टॉरंट कसं आहे ते बघूया. चला. आपण ज्यावेळी या रेस्टॉरंटला येतो त्यावेळी आपलं छान असं वेलकम केलं जातं. मी ज्यावेळी आली त्यावेळी जस्ट हे रेस्टॉरंट ओपन झालेलं होतं. इथली क्लिनिंग झालेली होती. या ठिकाणी जवळपास दिवसभरात 200 लोक जेवून जातात. या रेस्टॉरंटला ओपन होऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि गुगलवर जर तुम्ही याची रेटिंग चेक केली तर तुम्हाला 4.7 to 4.8 रेटिंग नेहमीच दिसतील. ते याचमुळे की इथली फूड क्वालिटी, ॲम्बियन्स आणि इथली स्वच्छता हे सगळं लोकांना फार आवडतं. हे रेस्टॉरंटला आणि सोनम मॅमला मिळालेले मेडल्स आणि सर्टिफिकेट्स आहेत. तुम्हाला माहिती आहे हे रेस्टॉरंट पुण्यातीलच नाही, भारतातीलच नाही, तर जगातील पहिलं रेस्टॉरंट आहे जिथे 14 प्रकारचे असे दिव्यांग लोक काम करतात. डीफ म्यूट कम्युनिटी म्हणजेच मूकबधीर लोकांसाठी फार कमी अपॉर्च्युनिटीज असतात, आपल्याला माहितीच आहे. पण या मॅमनी इतकी छान अपॉर्च्युनिटी यांच्यासाठी आणलेली आहे. त्यासाठी या मॅमचं करावं तेवढं कौतुक थोडं असेल. तर तुम्ही रेस्टॉरंट बघितलेलंच आहे. आता आपण बोलूया सोनम मॅमसोबत. चला. नमस्कार सोनम मॅम. नमस्ते. तुम्ही हे रेस्टॉरंट कधीपासून सुरू केलं आणि सगळ्यात आधी तुमची माहिती प्रेक्षकांना सांगा. मी एक कॅन्सर जेनेटिक स्पेशलिस्ट आहे. मी इंडो आफ्रिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसाठी CEO होती हेल्थकेअर. आणि मी वेगळ्या ऑर्गनायझेशनसोबत ॲज अन ॲडवायझरी काम केलं आहे, जसं मेलिंडा बिल गेट्स फाउंडेशन, युनिसेफ. टेरासिनला 2022मध्ये फॉर्मेशन झालं आहे. 2 ते 2.5 वर्ष झाले आहे. आणि आपल्या इथे 14 डिफरंट डिसेबल्ड कम्युनिटीज म्हणजे 14 वेगळ्या प्रकारचे दिव्यांग समुदाय काम करत आहे. जसे व्हिज्युअली इम्पेर्ड, मूकबधीर मुलं आहेत, मेंटल डिसेबिलिटीज आहेत, डाऊन सिंड्रोम आहे, सेरेब्रल पाल्सी आहे. हे सगळे इथे ॲज अ डिग्निफाईड प्लॅटफॉर्म मध्ये सर्वजण मिळून हे रेस्टॉरंट चालवत आहेत. अच्छा. आणि ह्या रेस्टॉरंटचा ॲड्रेस पण तुम्ही सांगा. ओके. आपण FC रोडवर आहोत. FC कॉलेज गेट नंबर 3च्या डायगनली ऑपोजिट तुकाराम पादुका चौकात. ही एक आयकॉनिक स्ट्रीट आहे. FC रोड हा म्हणजे बिकॉज ऑफ FC कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज एक खूप आयकॉनिक स्ट्रीट असल्यामुळे आमची इच्छा होती की आम्ही अशा लोकेशनमध्ये रेस्टॉरंट टाकावं जिथे मॅक्सिमम लोकांना जायला आवडेल किंवा एक फुटफॉल खूप हेवी असेल, जिथे मॅक्सिमम लोकांपर्यंत आम्ही हा एक सोशल इनिशिएटिव्ह घेऊन जाऊ शकू. त्यामुळे ही स्ट्रीट आम्ही चूज केली. हा कॉन्सेप्ट तुमच्या मनात कसा आला? बेसिकली मी ह्युमन बिहेवियर एक्सपर्ट आहे आणि हेल्थकेअरमध्ये वेगळ्या डिसेबिलिटीजचं सायकॉलॉजी आणि बिहेवियर बेस्ड प्रोग्राम्स डिझाईन करते. तर ते करताना मला लक्षात आलं की ॲक्सेसिबिलिटी किंवा एम्प्लॉयमेंट इंडियामध्ये अजूनही खूप कमी प्रमाणात आहे फॉर डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल. आणि त्यांना असे जॉब्स दिले जातात, जसं फॉर एक्झाम्पल अंध मुलं जे आहेत त्यांना डेटा एंट्रीचा जॉब दिला जातो. आणि आपल्यालाही कंटाळा येईल 8-8 तास कंटिन्युअस डेटा एंटर करायचा आहे. आपणही त्या जॉबमध्ये खूप रुचीने किंवा खूप आवडीने काम नाही करणार. तर वेगळ्या अपॉर्च्युनिटीज का नको. आणि सर्वात ग्लॅमरस प्लॅटफॉर्म हे हॉस्पिटॅलिटीचा आहे. आणि इथून जी विजिबिलिटी जनरेट होते म्हणजे त्यांच्या खूप कमी गरजा असतात की नॉर्मल लोकांशी बोलता यावं, त्यांच्याशी संवाद साधता यावा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करता यावा. आणि ह्या छोट्या गरजा या प्लॅटफॉर्ममधून पूर्ण होतात. म्हणजे ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. आपल्याला सोसायटीमध्ये मित्र, मैत्रिणी, लोक, ओळखीचे लोक यांच्यासोबत उठणं बसणं ह्या छोट्या गोष्टींमधून जो आनंद मिळतो तो प्रॉबब्ली खूप मोठं काही काम केल्यावर नाही मिळणार. आणि ह्या छोट्या गोष्टींपासूनच त्यांना एवढं लांब ठेवलं जातं की त्यांच्यासाठी लोकांशी संवाद साधणं हेच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या गोष्टीला घेऊन
एक विजिबिलिटी जनरेट करायची, विजिबिलिटी टू डिसेबिलिटी आम्ही म्हणतो त्याला, आणि त्याच्यावरून ह्या मुलांसोबत मॅक्सिमम जे कस्टमर्स आहेत जिथे जेवायला येतात त्यांना इंटरॅक्ट करता यावं, त्यांना पण लक्षात यावं की यांना जर संधी दिली तरी हे या उत्तम प्रकारे काम करू शकतात आणि त्यांना कसलीही सहानुभूतीची किंवा मदतीची गरज नाही आहे. दे आर सेल्फ सफिशियंट, ते खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांना त्यांची अबिलिटी डिसेबिलिटी ह्या दोघांची जाणीव आहे आणि आपल्या सगळ्या डिसेबिलिटीची माहिती करून आपण कशा पद्धतीत फंक्शन करू शकतो हे त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं कोणी समजू शकत नाही. संस्था नाही किंवा कोणी ट्रस्ट नाही किंवा कोणी सोशल वर्कर नाही. कारण की आपण ज्या सिच्युएशनमधून पुढे येतो, वर येतो, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीत आपल्यासमोर येणाऱ्या प्रश्नांना मात देतो ह्या गोष्टींची जाणीव त्यांना खूप असते आणि त्यामुळे इथे ते ताकदीने काम करत आहेत. आणि तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की हे काही स्पेशल किंवा डिफरंट असं रेस्टॉरंट आहे. कोणत्याही रेस्टॉरंटसारखं आमचं रेस्टॉरंट चालतं आणि ते मुलं उत्तम काम करतात. मी स्वतः ॲज अ डॉक्टर असल्यामुळे आम्ही एक सायंटिफिक अप्रोच ठेवला आहे. आपल्या इथे जेवढेही ट्रेनिंग प्रोग्राम्स वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये येतात ते एम्पथी बेस्ड असतात. एम्पथी जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये सिम्पथी हा फॅक्टर येतो. म्हणून आम्ही एक सायंटिफिक अप्रोच केला की त्यांचं बिहेवियर ॲस्पेक्ट समजून, त्यांच्या डिसेबिलिटीला समजून कशा पद्धतीत त्यांना ट्रेन करता यावं. आणि इथे जसं मी तुम्हाला म्हटली 14 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिसेबल्ड कम्युनिटीज काम करत आहेत. सगळ्यांचा प्रोग्राम डिफरंट आणि टेलर मेड आहेत. तर त्यामुळे एक डाऊन सिंड्रोमचा मुलगाही उत्तम पद्धतीत रेस्टॉरंट सांभाळू शकतो, एक व्हिज्युअली इम्पेर्ड मुलगीही सांभाळू शकते आणि एक मूकबधिर मुलगाही सांभाळू शकतो. तर मल्टिपल डिसेबिलिटीजला सायंटिफिकली इथे ट्रेन केलं जातं. आणि मेंटल डिसेबिलिटीजवर आमचा जास्त भर आहे. कारण की ज्यांना आपण म्हणजे आपल्या समाजात वेडं म्हटलं जातं किंवा ह्याला काहीच कळणार नाही किंवा ह्याला काम कसं काय करता येईल, वावरता येईल, त्यांच्याकडे आमचा जास्त भर आहे. कारण की तेही मुलं आमचं किचनपासून तर फ्रंटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत आणि काम करत आहेत. तर आय थिंक इट इज ऑल अबाउट अन अपॉर्च्युनिटी, एक संधी. आणि संधी दिल्यास कोणताही माणूस स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी एफर्ट्स घेईलच. त्या पद्धतीत ही ह्या रेस्टॉरंटचं कॉन्सेप्ट आहे मॅम हे. आणि आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो की तुम्ही एवढं छान कार्य करत आहात. थँक्यू सो मच. तर तुमच्या स्टाफमध्ये किती लोक आहेत टोटल 40 स्टाफ्स इथे रेस्टॉरंटमध्ये काम करत आहेत. आणि मोर दॅन 200 दिव्यांग मुलांना आम्ही फ्री ट्रेनिंग दिली आहे हॉस्पिटॅलिटीची. पण बिकॉज ॲज आय सेड आम्ही NGO नाही आहोत, आम्ही एक बिझनेस आहोत. त्यामुळे आमचे लिमिटेशन्स येतात की एका वेळेस आम्ही 40 ते 50 मुलंच हायर करू शकतो. पण आमची इच्छा आहे की इथून पुढे जसं आम्ही वेगळ्या वेगळ्या कंपनीजमध्ये आमचे आउटलेट ओपन करू, दर आउटलेटला 5 ते 10 दिव्यांग मुलं जातील. आणि बाय द एंड ऑफ दिस इयर वी एम टू हॅव 100 डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल्स वर्किंग ॲट पार विथ एनी अदर रेस्टॉरंट और एनी अदर QSR और सेटअप. तर पण ही खूप मोठी गोष्ट आहे मॅम की डोनेशन न घेता मग कसं काय तुम्ही हे मॅम आम्ही एक प्रॉफिट मेकिंग व्हेंचर आहोत बाय गॉड्स ग्रेस. आम्ही सुरुवातच ह्या आयडियातून केली होती की आपण डिपेंडन्सी किंवा CSRमधून येणारे डोनेशन्सवर अवलंबून न राहता आपल्या ॲक्टिव्हिटीज एक बिझनेस फॉर्मॅटमध्ये प्लेस करू. आणि त्याची डायव्हर्स पॉप्युलेशन आली तर डायव्हर्स अबिलिटीज पण आली. त्यांच्या क्षमतेने, त्यांच्या ताकदीने आम्ही काम करायचं, त्यांच्या अकॉर्डिंग हा सगळा प्रोग्राम, हा सगळा सेटअप डिवाईस केलेला आहे. म्हणजे एक अंध मुलगी पण इथे खूप इझिली फिरून कस्टमर्सला रेस्टॉरंटबद्दल माहिती देऊ शकते. एक मूकबधिर मुलगा खूप इझिली मेन्यू ऑर्डर घेऊ शकतो. एक डाऊन सिंड्रोम फीडबॅक आणि एक डेव्हलपमेंटल किंवा मेंटल डिसेबिलिटी बिलिंग आणि सेक्शनिंग इन्व्हेंटरी बघू शकते. ह्या पद्धतीत हे टप्प्याटप्प्यात आम्ही डिझाईन केलं आहे. ते आपण सगळं बघणार आहोत की ते आपण कशा प्रकारे ऑर्डर प्लेस करायचं आहे न बोलता, ते सगळं समजून सांगणार आहेत आपल्याला. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच कळणार आहे की रेस्टॉरंट कशा प्रकारे वर्क करत आहेत. आणि मॅम मी असं पण ऐकलेलं आहे की इथे पॉलिटिशियन्स पण बरेच येतात. ऑलमोस्ट पॉलिटिशियन्स इथे येऊन गेलेले आहेत. तर ॲक्च्युली सर्वसामान्य माणूस विदाऊट एनी डिसेबिलिटी जेव्हा ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला येतो त्यावेळेस ह्या मुलांचं प्रोत्साहन वाढतं. आणि त्यात जर सेलिब्रिटीज किंवा पॉलिटिशियन्स किंवा मूवी स्टार्स जसं मधुराणी प्रभुलकर आपल्याकडे येऊन गेलेले आहेत, भार्गवी चिरमुळे आमच्याकडे रेग्युलर येतात. त्याच्यानंतर वेगवेगळे पॉलिटिशियन्स आहेत ते आमच्याकडे जेवायला येतात, कमिशनर्स आहेत ते आमच्याकडे जेवायला येतात. द होल आयडिया इज की कॉन्सेप्ट बघायला कोणीही एकदा येणार, पण इकडचं जर जेवण तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्याकडे जेवायला येणार. आणि माझ्या मुलांची तेवढीच अपेक्षा आहे. म्हणजे ॲज आय सेड वी डोंट रन ऑन सिम्पथीज. माझ्या इथे टिप्स घेतले नाही जात, कोणती देणगी घेतली नाही जात. ह्या मुलांना जर तुम्ही सांगितलं की मला तुझं काम खूप आवडलं आहे आणि मला तुला ही टिप द्यायची, तर ते म्हणतील मॅडम तुम्ही पुन्हा जेवायला या. अरे वा. तर हा होल कॉन्सेप्ट स्ट्रेंथवर बेस्ड आहे, डिग्निटीवर बेस्ड आहे, रिस्पेक्टवर बेस्ड आहे.
आणि समाजाची जी म्हणजे आणि तुम्ही त्यांना जी ट्रेनिंग देत आहात ना, हे सुद्धा मॅम खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे तुम्ही सांगत आहात हे तुम्ही स्वतःच त्यांना ट्रेनिंग एवढी छान देत आहात आणि म्हणूनच ते शिकत आहेत मुलं. खूप छान वाटलं मॅम ह्या तुमच्या कॉन्सेप्टबद्दल ऐकून. मॅम, विमाननगरला पोस्ट कार ॲक्सिडेंट झाला, इथे FC रोडला पण काही इन्सिडेंट्स घडलेले आहेत आणि त्यामुळे बरेच रेस्टॉरंट बंद करावे लागले. तर या सगळ्याचा तुमच्यावर काही परिणाम झाला का मग? डेफिनेटली आय थिंक FC रोड एक खूप एक्सपेन्सिव्ह रिअल इस्टेट झोन आहे. इथे खूप हाय रेंटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण हॉस्पिटॅलिटी सेक्शन्सला म्हणजे जेवढेही रेस्टॉरंट्स आहेत आम्हाला खूप त्रास झाला. कारण की एक रेस्टॉरंट बंद पडणं म्हणजे त्याच्या सायमल्टेनियसली त्याचे जे सराउंडिंग रेस्टॉरंट्स आहेत तिथेही असं काही चुकीचं होतं आहे की नाही याची गव्हर्नमेंटला खात्री घेणं आहे. पण आपण एक डिसेबिलिटी रन रेस्टॉरंट आहोत आणि त्याच्या ज्या काही आमच्याकडे जे काही विचारपूस झाले, जे काय अतिक्रमण झालं त्यामुळे लोकही घाबरतात की येऊन इथे जेवण करायचं. तर बिझनेस खूप अफेक्ट झाला आहे आणि खूप साऱ्या रेस्टॉरंट्सला हा त्रास झालेला आहे FC रोडवर. मला एकटीलाच नाही, पण आय थिंक रेग्युलर चेक्स ह्या खूप गरजेच्या आहे फॉर रेस्टॉरंट्स, फॉर लाउंजेस जे उशिरापर्यंत चालतात. आणि डेफिनेटली हा रेनी सीझन आहे. तर आमच्या मुलांची अपेक्षा आहे की ह्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला जी भीती वाटते त्याच्यातून आम्ही कसं काय परत उभं राहायचं. पण आय थिंक वी हॅव सर्वाइव्ड दिस एपिसोड. आणि असे रेग्युलर चेक्स जर होत राहिले तर आय डोंट थिंक असे परत प्रसंग हॉस्पिटॅलिटीवर येतील किंवा काही लाउंजेस किंवा रेस्टॉरंट्स जसे L3 आहे ते कुठपर्यंत प्रिकॉशन्स घेतील आणि अशा चुका परत झाल्या नाही पाहिजे याची खात्री घेतील. त्यामुळे आमच्यासारख्यांना त्रास नाही होणार. तर वी आर ऑल टुगेदर, द एंटायर हॉस्पिटॅलिटी ऑफ पुणे इज टुगेदर आणि आम्ही यातूनही बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मग तुम्ही हे एकटेच चालवत आहात की तुमच्यासोबत कोणी पार्टनर वगैरे आहे? हो, आमचे पार्टनर आहेत मिस्टर निखारे आणि मिस्टर बामणे. ते इथे नसतात, मुंबईला असतात आणि दुसरे पार्टनर दुबईला आहेत. आणि त्यांनी आम्हाला पूर्ण लिबर्टी दिली आहे की हे एक्सपान्शन कसं करावं, वेगळ्या वेगळ्या कंपनीजपर्यंत हे आउटलेट्स कसे पोचावे. आता आम्ही रेस्टॉरंट हे एक मोठा भाग झाला, पण छोटे QSR मॉडेल्समध्ये जायचा प्रयत्न करतो आहोत जिथे वेगळ्या वेगळ्या लोकेशन जसे कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिसमध्ये छोटे छोटे सेटअप्स करतील आणि त्या सेटअप्स पूर्णपणे दिव्यांग मुलं चालवतील. अच्छा. आणि आमचा भर हा मिलेट्सवर जास्त असतो कारण की इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्समध्ये मी महाराष्ट्र स्टेट टास्क फोर्सवर पण होती आणि आमच्या इथे खूप सारे मिलेट्सचे प्रोडक्ट्स सर्व केले जातात. म्हणजे लोकल ग्रेन्स आणि इंटरनॅशनल क्युझिन म्हणजे मेक्सिकन, इटॅलियन, एशियन असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात ज्वारी, बाजरी, भगर, राळा, कोडूमधून. आणि ते खायला पण खूप लोक येतात, खूप फॉरेन डेलिगेट्स येतात. आणि आय थिंक होलिस्टिक फूड किंवा गुड फूड कडे सगळ्यांचा कल असणार आहे. सजेस्ट कराल का की काय बेस्ट आहे? डेफिनेटली आम्ही तेच खाणं प्रेफर करू. डेफिनेटली. मॅम, मी असं ऐकलेलं आहे की तुमचं जे Instagram अकाउंट आहे ते सुद्धा एक डिसेबल पर्सन हँडल करतो. हो, आपण काय केलं आहे, वेगळे वेगळे सेक्शन्स केले आहेत रेस्टॉरंटमध्ये. सर्व्हिस, इन्व्हेंटरी, कुकिंग, क्लिनिंग, त्याच्यानंतर कस्टमर फीडबॅक्स, कस्टमर ॲक्विजिशन आणि सोशल मीडिया आणि डिजिटल सगळे डिपार्टमेंट वेगळे वेगळे करून मुलांना चॉईस दिली जाते की तुम्हाला कुठे मजा येते काम करायला. कारण की आपणही आपल्या जॉबमध्ये जेव्हा आनंदी नसतो तेव्हा आपण लगेच स्विच करतो. बरोबर आहे. तर त्यामुळे इथे सगळ्यांना चॉईसेस दिले जातात की तुम्हाला कुठे जास्त आनंद भेटतोय, कुठे मजा येते काम करायला, ती फील्ड तुम्ही पिकअप करा, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ट्रेन करू. तर एक कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट द्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्या पद्धतीत त्या मुलांना ट्रेनिंग देते आणि आवडीची गोष्ट माणूस लवकर शिकतो. त्यामुळे सर्व ॲस्पेक्ट्स हे डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल्स हँडल करतायत टेरेसिनचा. आणि 80% पॉप्युलेशन आपले डिसेबल्ड आहेत. आपण इंडियातच नव्हे तर ग्लोबली फर्स्ट आहोत 14 डिफरंट डिसेबल्ड कम्युनिटीजसोबत. आणि आपले सेन्सिटायझेशन, एबल्ड पॉप्युलेशन सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स पण खूप फेमस आहेत. आपण वेगळ्या वेगळ्या कंपनीजमध्ये हे घेतो. तर आय थिंक सगळे मुलं मास्टर ट्रेनर्स आहेत, सगळे मुलं उत्तम काम करत आहेत. तुम्ही आता एक्सपिरियन्स घ्यायला नक्की की तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजमध्ये सुद्धा आउटलेट्स ओपन करणार आहात? हो, आमचा एक्सपान्शन प्लॅन तोच आहे की छोटे सेटअप्स ज्याच्यामध्ये मिलेटचे खूप होलिस्टिक आणि ऑनेस्ट फूड सर्व केला जाईल आणि डिसेबल्ड मुलांथ्रू बनवून सर्व केला जाईल. तर याचा आमचा पुढचा आहे. आम्ही काही कंपनीजशी ऑलरेडी बोलत आहोत आणि लवकरच तुम्हाला ती पण न्यूज मिळेल की आम्ही 2 ते 3 कंपनीजमध्ये ओपन केलं आहे म्हणून. नक्कीच त्यांच्या Instagramला सुद्धा फॉलो करा म्हणजे तुम्हाला न्यूज नक्कीच मिळेल की यांचं कधी झालं, तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. त्यासाठी यांच्या Instagram अकाउंटला पण नक्की फॉलो करा. मी इथे मेन्शन करते यांचं Instagram हँडल. तर आता इथले जे मुलं आहेत ते कशा प्रकारे हे रेस्टॉरंट चालवत आहेत आणि किती छान प्रकारे हे वर्क करत आहेत हे आपण बघणार आहोत.
आणि न बोलता ऑर्डर कशी द्यायची हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला बघूया. हॅलो मॅम, हॅलो. बोलू शकते? हो ओके. मॅम तुम्ही फर्स्ट टाईम आलात का टेरासिनमध्ये? हो, पहिल्यांदा आलो आहे. अच्छा, ओके. मॅडम मी अनिता, गेस्ट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह ॲट टेरासिन. अच्छा. तर मी तुम्हाला टेरासिनची कॉन्सेप्ट सांगते आणि टेरासिनमध्ये ऑर्डर कशी प्लेस करायची साईन लँग्वेजमध्ये त्याची अगदी थोडक्यात माहिती सांगते. ओके. मॅडम टेरासिन हे नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग कॉन्सेप्ट रेस्टॉरंट आहे आणि इथे सगळे दिव्यांग लोक एकत्र येऊन काम करतात. तर त्याच्यामध्ये हिअरिंग आणि स्पीच इम्पेर्ड, डाऊन सिंड्रोम, ऑटिस्टिक, व्हिज्युअल इम्पेर्ड, लर्निंग डिसॅबिलिटी, सेरेब्रल पाल्सी एक्सेट्रा. अच्छा. आणि मॅडम आमचं कोणताही ट्रस्ट किंवा NGO नाही आहे. आम्ही बिझनेस करतो आहोत आणि त्यातूनच दिव्यांगांचं जीवन बदलवण्याचा प्रयत्न करतो आहोत. खूप छान. थँक्यू नाईस मॅडम. कॉन्सेप्ट. थँक्यू. आणि मॅडम आमच्याकडचे जे सर्वर आहेत ते हिअरिंग आणि स्पीच इम्पेड आहेत, त्यामुळे तुम्हाला मेनू ऑर्डर करण्यासाठी साईन लँग्वेजचा उपयोग करावा लागेल. बरं. तर तुम्हाला मेनू मिळाला आहे? नाही. ओके, काही हरकत नाही. मी तुम्हाला फक्त मेनू एक्सप्लेन करते. बरं. या अशा ज्या सगळ्या सायन्स आहेत मॅडम अच्छा. त्या फूड मेनूमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. सायन्स दिलेलं आहे. हो. अच्छा. त्याच्यामध्ये सगळ्या सायन्स मेन्शन आहेत. तुम्हाला जे काही ऑर्डर करायचं असेल त्या पेजवर गेल्यानंतर टॉप साईन दाखवायची आणि साईड साईन्स दाखवायच्या. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्हाला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे तर ही साईन दाखवणार तुम्ही. अच्छा. मग पिझ्झामध्ये सब मेनू जे आहेत त्याच्यासाठी ह्या सायन्स आहेत खाली. अच्छा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही ही साईन दाखवू शकता. ही मॅनेजर साईन आहे. अच्छा. किती छान. किती नवीन आहे नाही का हे सगळं काही. हो. इथे ॲक्च्युली टेबल थोडा मोठा होता म्हणून मी इथे आलेली आहे. आणि अनिताने ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की ॲक्शननी आपल्याला ऑर्डर द्यायची आहे, तर मी पास्ता खाणार आहे आणि त्याची साईन इथे दिलेली आहे. हे बघा, अशी साईन आहे जी माझी साईन आहे, माहोल. तर मी पास्ता घेणार आहे. ओके. आणि टेरासिनचा जो फेमस आहे स्पेशल पास्ता आहे तो मी घेणार आहे. सो त्याचं साईन आहे. हॅलो मॅम, तुम्ही पहिल्यांदा आलाय का इथे? नाही, याच्या आधी आम्ही आलेलो आहे बऱ्याच वेळा. अच्छा. तर तुम्हाला कशी वाटली ती फूडची टेस्ट आणि ऑल? अतिशय सुंदर आणि म्हणजे आरोग्यदृष्ट्या अतिशय हेल्दी आणि इथली जी स्वच्छता आहे ती मनाला खूप भावते. म्हणजे कस्टमरला तर ट्रीटमेंट चांगली मिळतेच, पण इतर नवीन जरी कोणी आलं कुठल्याही कामासाठी तर ते खूपच म्हणजे प्रशंसनीय आहे. आणि इथला जो स्टाफ आहे, हँडिकॅप्ड स्टाफला इथे संधी दिलेली आहे, ही अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे. की कुठेही हँडिकॅप धरलं की लगेच त्याला बाजूला करून टाकतात की समाजामध्ये म्हणजे त्याला स्वीकारत नाही. पण इथे इतकं म्हणजे प्रेमाने आणि त्या मुलांची काळजी घेऊन करतात आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचं हँडिकॅप असलं तरी त्यांना इथे सामावून घेतात. आलेल्या माणसाला पाणी विचारणं, चहा विचारणं किंवा जी काय ऑर्डर असेल ती, त्याच्यामध्ये सुद्धा हेल्दी फूड आणि टेस्टी फूड. उगाच मसाल्यांचा भरमार केला आहे असं नाही कधी, पण म्हणजे हेल्दी पण पाहिजे आणि टेस्टी पाहिजे, हे दोन्ही गोष्टी मेंटेन आहेत इथे. त्यामुळं आम्हाला इथे यायला आवडतं खूप. मूळ मॅडम पण खूप म्हणजे कोऑपरेटिव्ह आणि केअर करणाऱ्या आहेत आणि म्हणूनसाठी आम्हाला इथे यायला खूप आवडतं. धन्यवाद मॅम. होती की नाही वेगळी कॉन्सेप्ट? खरंच खूप छान वाटलं मॅमशी बोलून आणि या रेस्टॉरंटविषयी जाणून घेऊन. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर समोरसुद्धा येत राहतील. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.